त्या 22,748 मतांनी विजय झाला आहे त्यांचा। आणि इथे तुम्ही पाहत आहात की विजयची रॅली निघाली आहे। सर्व कार्यकर्ते इथे तुम्ही पाहत आहात, सर्व पदाधिकारी इथे विजयची रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। जल्लोषमध्ये इथे सर्वजण इथे साजरा करत आहात, त्यांच्या विजयाला घेऊन सर्वजण इथे साजरा करत आहेत। आणि तुम्ही पाहत आहात की इथे फटाके फोडले जात आहेत। तुम्ही इथे पाहत आहात भगवे रंगाचे इथे मशाल या चिन्हाचे इथे झेंडे इथे तुम्ही पाहत आहात। जवळजवळ इथे तुम्ही पाहत आहात की उद्धव ठाकरे यांचा विजय झाल्यासारखंच आहे। आणि आपण आता काही इथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी इथे बोलणार आहोत, त्यांचं आजच्या या विजयाला घेऊन त्यांचं काय मत आहे, किती आनंदात आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तर चला आपण जाणून घेऊया काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलून घेऊया। इथे संजय दिना पाटील यांचा विजय झालाय, तर तुम्हाला काय किती आनंद झाला? आम्हाला खूपच आनंद झाला। आम्हाला मोदी सरकार नकोच होतं, आम्हाला आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पाहिजे। आमचं शिवसेना ओरिजिनल आहे, त्यांच्यासारखी डुप्लिकेट नाही, डुप्लिकेट म्हणणारा गद्दार। आम्ही ओरिजिनल आहे। किती मतांनी जिंकून आले? 22,648 काय आता त्यांचं जे काय कार्य असेल त्या बाबतीत तुम्ही काय बोलता? जे काय असतील कामं ते आम्ही त्यांच्याकडून कामं त्यांना सांगणार, कामं काय आहे ते कामं करून देणार, करण्यासारखेच आहेत ते। त्यांनी बरेच वर्ष राजकारणामध्ये आहेत ते आणि खूप संयमी माणूस आहे, चांगला आहे। आणि इतक्या वर्ष आम्ही युती म्हणून बाळासाहेब ठाकरे साहेबांचं, उद्धव साहेबांच्या आदेशावरून आम्ही बीजेपीचं काम केलं आणि अनेक वेळा आम्ही त्यांना निवडून दिलं, आमदार असो खासदार असो। पण त्यांनी शिवसेना म्हटल्याच्या नंतर आमची कुठलीच कामं केली नाही। राम कदम झाले, जवळजवळ 15 वर्ष आमदार आहे तिथे, पण आमचं शिवसेनेचं कधीच काम केलं नाही त्यांनी। आणि आता हे खासदार मनोज खोटे ज्या होते, त्याच्या आधी पूनम माझे होते, आम्ही सर्वांचे प्रचार केले। आम्ही डोंगरपट्ट्यात नवी यामध्ये राहतो, डोंगरपट्ट्यामध्ये आम्ही इतका त्यांना निवडून देतो, पण आमचं एकही काम केलं नाही त्यांनी। पण आज आमचा हक्काचा स्वतःचा माणूस, घरातला माणूस आलाय शिवसेनेचा। आम्हाला सगळ्या कुटुंबाला, आमच्या शिवसेना कुटुंबाला महायुतीच्या आघाडीला आनंद आहे, खूप म्हणजे खूपच।